लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये या दिवशी मिळणार आहेत। तसेच कोणताही निकष बदलणार नाही, सर्वांना लाभ मिळणार आहे, असे विधान माननीय अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे। त्या संदर्भात काय बातमी आहे, काय महत्त्वाची अपडेट आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। कारण की आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून अफवा पसरवल्या जात आहे की निकष बदलणार आहे, आज 2100 रुपये मिळणार आहे, आज संध्याकाळी 2100 रुपये मिळणार आहे, अशा सर्व खोट्या बातम्या देऊन लाडक्या बहिणींना फसवण्याचे काम अनेक जण करत आहात। परंतु या ठिकाणी आपण खरी माहिती देणार आहोत। अजित पवार यांनी या संदर्भात काय भाष्य केले आहे, पत्रकारांशी काय बोलले आहे, तीच सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण नेहमी खरी आणि खात्रीशीर माहितीच या ठिकाणी देत असतो, त्यामुळे तुम्हाला खरी माहिती मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला योग्य तीच माहिती या ठिकाणी मिळेल। तर आपल्याला माहिती आहे की सर्वजण आपण 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहोत। दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहे। जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7000 रुपये लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेले आहेत। मग पुढील हप्ता जो आहे तो हप्ता आचारसंहिता असल्यामुळे डिसेंबर महिन्याचे पैसे हे निवडणुकीनंतर देण्यात येणार होते। मग आता निकालानंतर आचारसंहिताही संपलेली आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार, म्हणजे 2100 रुपये मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते, ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे। म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही त्याही बहिणींना आता या ठिकाणी पैसे मिळणार आहे। मग डिसेंबर महिन्यापासून त्यांना ही रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे। मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वीच 35,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे, म्हणजे जी 35,000 कोटीची तरतूद केली आहे। परंतु महिन्याला 2100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे। त्यासाठी नवीन सरकारला काही हालचाली कराव्या लागणार आहेत। मग नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पहिलाच निर्णय लाडक्या बहिणींना निधी वाढवण्याचा या ठिकाणी घेतला जाऊ शकतो। मग आता नवीन सरकार हे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्थापन होणार आहे। या ठिकाणी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर मग मुंबई आझाद मैदान येथे हा शपथविधी पार पडला की त्याच वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये या ठिकाणी वाढवून देण्याची घोषणा होणार आहे। मग तसेच या ठिकाणी जे विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले आहे त्यानंतर आता हे स्पष्ट बहुमत मिळालेले आहे। ही मतमोजणी 23 तारखेला पूर्ण झालेली आहे। मग महायुती सरकार आता हे स्थापन होणार आहे। मुख्यमंत्रीचा शपथविधी सोहळा पार पडल्यावर पात्र महिलांच्या बँक खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील, ही माहिती समोर आलेली आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। कोणत्याही अफवेला आपण बळी पडू नये, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे। ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या आर्थिक वर्षा योजनेसाठी 35,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तसे सद्यस्थितीत असणारे दरमहा 1500 रुपयाची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3000 रुपयापर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिली होती। त्यामुळे 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडला की लगेच लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु मग या 6वा हप्ता जो आहे तो कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे, मग याच्यात कोणते निकष बदलणार आहेत का, किंवा कोणत्या निकषावर हे पैसे दिले जाणार आहे, अशा अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना अनेक ठिकाणाहून पडलेले आहे। तर मग या ठिकाणी
हे निकष बदलले आहेत किंवा नाहीत याविषयी माननीय अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात माहिती दिली आहे। तर मग ही बातमी काय आहे तर बघूया। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले असा प्रश्न विचारल्यावर मग काय सांगितले त्यांनी की महायुतीला सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मग त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला। राज्यात महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले। लाडक्या बहिणींना या योजनेची मतदान रूपी महायुतीला योग्य परतफेड करत पुन्हा सत्तेत आणण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे। महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम या ठिकाणी म्हणजे 600 रुपये अधिकचे मिळणार आहेत। अर्थात आता दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत। मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। मग काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे संभ्रम दूर केला आहे। मग ते काय म्हणाले म्हणजे अजित पवार काय म्हणाले तर बघूया। तर त्यांना असा प्रश्न विचारला की निकषामध्ये बदल करण्यात जाणार आहे तर त्यावेळेस ते बोलले की अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा, असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलं। दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता। त्यावेळेस त्यांनी सांगितले अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला, अशा पद्धतीने त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे। अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळेस ते बोलत होते। मग बाबा आढाव पुण्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत। या निमित्ताने अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली होती। मग या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असावे ही अट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती। मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत। आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची फेर तपासणी करण्यात येणार असल्याची चर्चा होती। तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे म्हटले जात होते। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे निकष बदलणार का अशी भीती होती। मात्र अजित पवार यांनी उत्तर दिले आहे। यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे, काळजी मिटली आहे। कारण की या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले की अजून काय सरकार स्थापन नाही किंवा काही नाही तरी कुठलेही निकष बदलले जाणार नाहीत, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना खुशखबर आहे की कोणत्याही निकषाशिवाय हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। येत्या 5 डिसेंबर पासून तुमच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा संपला की तुम्हाला तुमचे पैसे 6व्या हप्त्याचे हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे या कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। 6वा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे, लगेच मिळणार आहे। कोणत्याही बहिणी या ठिकाणी वंचित राहणार नाही, सर्वांना लाभ मिळणार आहे, असे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री यांनी स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपण खरी माहिती देत असतो आणि खरी खात्रीपूर्ण माहिती बघण्यासाठी लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।